आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। शिरोळ तहसीलवर माजी सैनिकांचा एल्गार MIDC रद्द करा अन्यथा आमदारांच्या कार्यालयावर धडक। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सैनिक टाकळी पंचक्रोशीतील माजी सैनिक, शेतकरी, पूरग्रस्त नागरिक आणि महिलांनी शिरोळ तहसील कार्यालयात उत्साहात ध्वजारोहण केले। तहसीलदार अनिल कुमार केळकर यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। दरम्यान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिरोळ तहसील कार्यालयात ध्वजारोहणासाठी उपस्थित राहिले नाहीत। दुसरीकडे सैनिक टाकळी पंचक्रोशीवर प्रस्तावित MIDC लादल्याच्या निषेधार्थ माजी सैनिक व शेतकऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन सुरूच राहिले। पंचक्रोशीवर लादलेली MIDC रद्द करा, झालेली प्रक्रिया बेकायदेशीर असल्याने ती तातडीने थांबवा अशी मागणी आंदोलकांनी केली। MIDCच्या प्रश्नांवर मंत्रालय स्तरावर उद्योगमंत्री अथवा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी लेखी पत्र द्यावे, तसेच बैठक होईपर्यंत आणि अंतिम निर्णय होईपर्यंत MIDCची प्रक्रिया स्थगित ठेवावी अशी मागणी आंदोलकांनी केली। यासाठी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रशासनाच्या भूमिकेची प्रतीक्षा करण्यात आली। निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची जनमताचा आदर करण्याची जबाबदारी आहे। जनमताच्या विरोधात MIDC लादण्याचा प्रयत्न सुरू राहिला तर जाब विचारण्यासाठी माजी सैनिक, शेतकरी, पूरग्रस्त नागरिक आणि महिला आमदारांच्या कार्यालयावर धडक देतील असा इशारा आंदोलक दीपक पाटील, धनाजी चिडमुंगे, कॅप्टन प्रकाश खोत, लेफ्टनंट विजय गायकवाड आणि वायुसैनिक अमर पाटील यांनी दिला। आमदारांनी जनमताचा कौल पाहून MIDCचा हट्ट सोडावा, अन्यथा माजी सैनिकांचा विद्रोह शासनालाही आणि आमदारांनाही परवडणार नाही असा संतप्त इशाराही यावेळी देण्यात आला। आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचे विकास पाटील, जयसिंगपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष सुदर्शन कदम, बिराजदार सर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला। प्रदीप पाटील, नवनाथ पाटील, रामदास पाटील, शिवाजी पाटील, राजेश पाटील, संदीप पाटील, अरुण इंगवले, दत्तात्रय चव्हाण यांच्यासह हजारो माजी सैनिक, शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते।